सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत. नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय. अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल. यानंतर पुढील कवयित्री आहेत गायत्री जडे पोद्दार. रसिका प्रेक्षक आणि इतर माझ्यासोबत जे आहेत ते इतर कवी कवयित्री सर्वांना नमस्कार करते. मी जी कविता सादर करते आहे त्या कवितेचं शीर्षक आहे शृंगार आणि वसंत तिलका वृत्तातली ही कविता आहे. आपण शृंगार करतो त्या व्यतिरिक्त स्वावलंबन, स्वसंरक्षण, ज्ञानार्जन ह्यासारख्या गुणांनी सुद्धा आपण आपल्या व्यक्तिमत्वाला शृंगारित करावं अशा आशयाची ही कविता आहे. सादर करते आहे. घे तू भरारी गगनी विसरूनी भान, हस्ता सगे पसरुनी मिळवी तू ज्ञान. हे भूषवील तुझला कनका समान, शृंगार हाच जगती तुझ देई मान. रक्षी तुझे चरित तूच विपत्ती काली, संहारशील खलते बनूनी काली. हे भूषवील तुझला हिरका समान, शृंगार हाच जगती तुझ देई मान. हे स्वावलंबन तुझे बळ देई जाण, अस्तित्व आणिक तुझे जप स्वाभिमान. हे भूषवील तुझला रजता समान, शृंगार हाच जगती तुझ देई मान. आहेत हक्क तुझला पुरुषा समान, राही सदाच परिनम्र जगात जाण. हे भूषवील तुझला सुमना समान, शृंगार हाच जगती तुझ देई मान. शृंगार हाच जगती तुझ देई मान, तुझ देई मान. धन्यवाद. माननीय गायत्रीताई यांचा आपण सन्मान करूया. सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते आपण गायत्रीताईंचा सन्मान करावा.